विठ्ठलजी कुंचुकोरे साहेब कदाचित यांचे शुभ असते, त्यांचे वरिष्ठ बंधू सिद्धू कुंचुकोरे साहेब यांचे सुद्धा आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या शुभ असते, दोन्ही बंधूंच्या शुभ असते कलिना बी संघाच्या कर्णधारांना गौरवण्यात येते. आपण सर्वोत्कृष्ट आम्हाला सहकार्य केल्याबद्दल, आपण पराभूत जरी झाला असाल तरी सुंदर सामना या ठिकाणी आपण खेळले त्याबद्दल विशेष धन्यवाद, हार्दिक आभार. भोजनाची व्यवस्था आहे, थोड्या वेळाने ती सुरू करण्यात येईल. समितीच्या वतीने तशी सूचना आपल्याला देण्यात येईल. कलिना बी संघाचे विशेष अभिनंदन आणि लेबर कॅम्प हे संघ पुढील सामन्यासाठी पात्र ठरलेला आहे. सुंदर अशी धावसंख्या गाठलेली आहे. राखीव खेळाडू दहिसर संघाचा राखीव खेळाडू दहिसर संघाच्या कर्णधाराने नोंद घ्यायचे. एक एक्स्ट्रा प्लेयर सांगा अंधेरी ना इकडे सांगा नाव बरोबर. हा, दोन्ही संघाचे राखीव खेळाडू आले आहेत. कर्णधारांचे हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत, धन्यवाद. सामन्याला त्वरित पंचांनी सुरुवात करायची आहे. पंचांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही डावाची चेंडू घेऊन जायचे. दोन नवीन चेंडू घेऊन जा आणि सामन्याला सुरुवात करा. अजून एक बॉल देऊन ठेव, अजून एक बॉल देऊन ठेव, परत मागे सामना सुरू होतो अंधेरी बी व दहिसर संघामध्ये. एक जसा ऊन वाढतंय तसा सामन्यामध्ये जोरदार लढत, एक संघर्ष पाहायला मिळेल. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दर्दी क्रीडा रसिक आणि क्रिकेट खेळाडूंची मोठी अशी मांडळी जमलेली आहे. सुनीलजी माने यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेली ही भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा. अनिलजी माने जातीनं लक्ष ठेवून आहेत या स्पर्धेवर. त्याच्या बरोबरीनं न्यू बालक क्रिकेट संघ क्रीडा मंडळ यांचं सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि ज्येष्ठ असे क्रीडा रसिक, क्रीडा प्रेमी, क्रीडा खेळाडू यांचं सहकार्य लाभतंय. अनिलजी माने, नागेशजी कोडगे साहेब, वल्लप्पाजी कुंचुकोरे, कृष्ण कदर साहेब, आदरणीय सन्माननीय विठ्ठलजी कुंचुकोरे साहेब, त्यांचे ज्येष्ठ बंधू आदरणीय सन्माननीय सिद्धू कुंचुकोरे साहेब. सामन्याला सुरुवात होण्यास जात आहे. अंधेरी संघाचे सलामीवीर मैदानामध्ये दिसत आहेत आणि दहिसर संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओपनर बॅट्समन का नाम क्या है? ए बाबू तू कुठला कुठून आहे? विनायक और रितेश. विनायक और रितेश किसका है ये? किसका है? विनायक व रितेश सलामीवीर म्हणून मैदानात आपण पाहतोय. अंधेरी बी संघाचे गोलंदाज बाबू, एक उंच पुरासा 12 ते 15 पावलाचा रनअप घेत बाबू सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी, दहिसर संघासाठी सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. पहिला ओव्हर पॉवर प्ले आहे, त्याचा लाभ उठवायचा फलंदाजांनी आणि सुंदर अशी गोलंदाजी करत धावा रोखण्याचं काम करायचं आहे बाबू सारख्या एक अष्टपैलू खेळाडू गोलंदाजांनी. सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतोय आणि बॅटची कट घेऊन गेलेला हा चेंडू पहिला चौकार. दुसऱ्या चेंडूवर हा पहिला चौकार आला. झेल घेण्याचा एक अयशस्वी प्रयत्न झाला
पॉवर प्लेचा हा लाभ भेटला फलंदाजांना. बाबू दहिसर संघाचा गोलंदाज गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी. यानंतरही अनेक बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. हा सामना 4 षटकांचा असेल. लिखा है ना सुंदर गोलंदाजी करताना अतिशय वेगवान अशी गोलंदाजी. डॉट ना निर्धाव चेंडू. बाबू सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी. पण त्याच ठिकाणी अंधेरी बे संघाच्या फलंदाजांनी एक चौकाराच्या रूपानं धावसंख्या गोळा केलेले 4. सुंदर गोलंदाजी, सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर विकेट किपिंग पाहायला मिळते. निर्धाव चेंडू. पहिला चेंडू हा सुदैवरित्या असा गेलेला चौकार होता फलंदाजासाठी. सुंदर सुंदर गोलंदाजी करताना बाबू चेंडूवर चांगलं नियंत्रण राखत, निर्धाव चेंडू टाकत सुंदर गोलंदाजी आपल्या संघासाठी. पहिल्या षटकाच्या अखेरीस 5 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झाली ती 4. बिनगडी बाद अंधेरी बी संघाची. शेवटचा चेंडू पाहूया. पुढे तो उंचावून मारलेला हा फटका पाहूया. 2 रन 3 रन 3 भागा ना 3 भागा ना. क्षेत्ररक्षकांनी सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 1 धाव वाचवलेली आहे. 3 धावा पळून काढलेल्या आहेत त्या फलंदाजांनी. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या होते ती 7. बिनगडी बाद 7 धावसंख्या. सागर बाबू हो गया. बाबू यांनी सुंदर गोलंदाजी केली आपल्या षटकामध्ये. पहिला ओव्हर पॉवर प्ले असून सुद्धा फक्त 7 धावांवर समाधान मानावं लागलं ते अंधेरी बे संघाच्या फलंदाजांना. 1 चौकार आला होता. आनंद लिखो जी. बॉलर क्या आनंद आनंद लिखा. बॉलर कोण आहे ए बॉलर कोण आहे का नाम आनंद आनंद बोडके साहेब वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन येताना. आनंद 10 ते 12 पावलाचा रनअप घेत वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. भाई तू इसको प्रॉपर लिखा गया. आनंद कैमरामैन नाम लेकर चले सुंदर असा गोलंदाज दहिसर संघाचा. सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू. फलंदाजाला निश्चित काही चेंडू समजत नाहीये. चालू है बोल. सुंदर अशी गोलंदाजी करताना आनंद. हाँ वो 2 नंबर ही चल रहा है. सुंदर सुंदर अशी गोलंदाजी. काला कलर वाला ना. स्टंप वरून गेलेला हा चेंडू. निर्धाव चेंडू. फलंदाजांना धावा गोळा कराव्या लागतील. जोरदार फटकेबाजी करावी लागेल मोठी धावसंख्या गाठण्याकरता. कारण की गोलंदाज अतिशय टिचून मारा करत आहे. 4 षटकांचे सामने आहेत. पहिलं षटक संपलेलं आहे. धावसंख्या कमी आहे. आपल्या फलंदाजांना गेअर बदलावा लागेल आणि जोरदार अशी फटकेबाजी करावी लागेल. पण गोलंदाज सुंदर अशी गोलंदाजी करताना आखूट टप्प्याचा चेंडू उंचावून मारलेला पाहूया. 1 रन ना. खूप लांब होता झेल काही टिपता आला नाही. दरम्यान 1 धावसंख्या गोळा केलेली आहे ती अंधेरी बी संघाने. सुंदर गोलंदाजी आनंद यांच्याकडून पाहायला मिळते. फलंदाजाकडून तेवढी चौकार षटकाराची अपेक्षा आहे पण पाहायला मिळत नाहीये. निश्चितच आपल्याला गेअर बदलावा लागेल. आणि जोरदार मारलेला हा फटका पाहूया. आणि आनंदामध्ये एक मोठी चूक झाली. पहिला विकेट भेटला असता पण मोठ्या आनंदात तुम्ही सीमारेषा ओलांडली आणि हा षटकार झाला.
एक मोठी चूक झाली. खरोखर विकेट भेटला असता आनंदामध्ये आपण पाठी येत गेले आणि विनोदभाई यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. समितीच्या वतीने विशेष अभिनंदन, हार्दिक स्वागत विनोदभाई यांचं. एक अतिशय मोठी चूक झाली, पण आनंद सर गोलंदाजी करताना जोरदार आता मात्र फटकेबाजी आणि सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने. चौकर नाही. सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. हा चौकार होऊ शकत नाही. किती रन पळून काढले? किती झाले रन? एक रन आया, एक सिंगल आया, एक छह आया, एक डबल आया. पहिला वर 7 था. 7 था पहिला वर. किती झाले रन? 16 रन. 16 रन झालेले आहेत आणि सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी. दोन धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीत. 2 ओव्हर हो गया. 2 रन ना? दोन ओव्हर झाले. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते ते 18. सुंदर असा कॅच घेतला होता, पण आनंदामध्ये त्यांनी सीमारेषा ओलांडली आणि षटकार गेला. एक 6 धावांचं बरोबर एक विकेट सुद्धा, म्हणजे भरपूर नुकसान झालं त्या दरम्यान. पण कमबॅक करा. दहिसर संघ चांगली कामगिरी करताना, त्याचबरोबर अंधेरी संघ, बी संघाने सुद्धा आता फटकेबाजी करायला सुरुवात केलेली आहे. अंधेरी ए संघाचं आगमन झालेलं आहे. समितीच्या वतीने अंधेरी ए संघाचे हार्दिक स्वागत. पाहूया, पहिल्या चेंडूवर 2 धावा गोळा केलेल्या आहेत. काढलेला 98 1100. सुंदर असे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. KPL 2025 च्या स्पर्धेच्या माध्यमातून आता मात्र जोरदार फटकेबाजी करताना दिसत आहेत. खरोखर त्यांनी गेअर बदललाय. एक कॉटन बॉलच्या रूपाने विकेट घेण्याचा प्रयत्न होता, झेल सुटलेला आहे. 22 रन्स. बॉलर का भी नाम ऊपर लिखते जाए, नहीं इधर भी लिखते जाए तो तुरंत मालूम पड़ जाए. उसका क्या है, इधर नाम लिखने स्पर्धेला विशेष असं सहकार्य लाभतंय. आमचे अनेक दिग्गज आहेत, मान्यवर, सन्मान्य. एक शॉट है 2 रन. 2 रन के 3 रन. 2 ही रन है. 44. 44 कौन अच्छा खेला अभी इसमें? इसमें कौन अच्छा खेला थे? 44 धाव संख्या झालेली आहे. अभी इसमें धारावी ए संघाचे कर्णधार यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. पहले का कौन आया? आदरणीय, सन्माननीय आमचे पाहुणे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. हां. 44 झाले. 45 टार्गेट. 45 धाव संख्या जिंकायला हवी दहिसर संघाला. नाणेफेकीचा कॉल केला जात आहे. धारावी ए वर्सेस कलिना 98 यांच्या दरम्यान. भाऊ आपल्याला पण घे. नकुल आपल्याला पण घे. पाणी पाहिजे. ठेवा. चालू एक पाणी दे ना. धारावी ए वर्सेस कलिना 98 यांच्या दरम्यान आता पुढील सामना होईल. यानंतर एक इनिंग बाकी आहे. दहिसर संघाला 45 धावांचं आव्हान दिलेलं आहे. क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं आहे. कोण? हा, मला नाव सांगा. नाणेफेक कोण करताय? मामा 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 दादा
प्लेयर गायब हो गया. आदरणीय सन्माननीय राजेशजी कुंचुकोरे यांच्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कॉल केला जात आहे. राजेशजी कुंचुकोरे साहेब यांच्या शुभ हस्ते धारावी ये वर्सेस कलिंगा 98 यांच्या दरम्यान नाणेफेकीचा कॉल होत आहे. समितीचे आदरणीय सन्माननीय राजेशजी कुंचुकोरे साहेब, नहीं, चालू है. इधर सामने का विकेट दिखा, अभी दिखाएगा. धारावी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. या पुढील सामन्याला पंच म्हणून पाहूया. तेच चालले दोघे जण. कौन जीता टॉस? किसका किसका था पापा? पवन लेके अपना चेतन लेके आ रहा है, बोला पानी किधर है? पापा. मामा क्या बोला हम लोग को? किसका था? मैच है ना धारावी और किसका था? टॉस किसने तोड़ा है अभी? धारावी और कलिना 98. कल्याण 98. चेतन भी लेके नागेश कुंचुकोरे यांचे सुपुत्र आहेत. नकुल कुंचुकोरे समितीला विशेष सहकार्य देत आहेत स्कोरिंग करण्याच्या माध्यमातून. ही स्पर्धा अतिशय दिमागदार आणि रुबाबदार अशी होताना दिसते आपल्याला. बोल रे. दो पे लगाओ कि एक पे लगाओ? दो पे लगा बरोबर. अबे वो बार बार पी लगता है, हॉस्पिटल बंद हो ना बार बार. ये अंपायर कौन है अभी? ठीक है, चालू हुआ. ए डेबो का? ए डेबो अंपायर. ठीक अंपायर आता ना अंपायर निशांत कुंचुकोरे आणि टॅबो. दादा अंपायर निशांत कुंचुकोरे, निशू आणि टॅबो. या लोकांनी काय घेतलं? कोण आलं बॅटिंग? दादा प्लेयर बोला ना. अरे तोच मॅच चालू आहे पहिल्याचा. हा पण बॅटिंगला कोण चालू आलं? प्लेयर ही नहीं इधर. नंबर नाही त्यांच्या दोघांचा. बोलो ना आवाज दे ना परत त्यांना. बैटिंग में देसर आया. अरे कारण उन लोग का एक प्लेयर बोला नाही तर नाम बोलने के लिए. राखीव खेळाडू दोन्ही संघाचे दैसर आणि अंधेरी बी. एक्स्ट्रा प्लेयर व्यासपीठाजवळ या, नाहीतर 3 रनाची पेनल्टी भेटेल. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू दैसर आणि अंधेरी बी. दैसर संघ उतरलेला आहे फलंदाजी करण्यासाठी. 45 धावांचं लक्ष आहे. अंधेरी संघ कशा प्रकारे गोलंदाजी करतो ते पाहूया. अंधेरी का प्लेयर बोला दादा. दादा आप दहशत के ना. अंधेरी से एक प्लेयर पाठवा सांगा नाम. अंधेरी संघाचा एक राखीव खेळाडू. अंधेरी संघ कर्णधारांनी नोंद घ्यायची. एक राखीव प्लेयर 12वा प्लेयर व्यासपीठामध्ये पाहिजे. पुष्कळ ओरडलो. अंधेरी संघ खूप वेळा अनाऊन्स झाले. अंधेरी संघ यांचा राखीव खेळाडू व्यासपीठामध्ये या. राखीव खेळाडू अंधेरी 45. नकुल स्कोरिंग करताना सुंदर अशी आणि युट्यूबच्या माध्यमातून ही लाईव्ह अशी स्पर्धा संपूर्ण भारत नव्हे तर विश्वभर दिसू शकते. युट्यूबच्या माध्यमातून KPL 2025 न्यू बालक क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित ही भव्य अशी स्पर्धा सन्माननीय सुनीलजी माने साहेब यांच्या उसके अंदर ये दोनों बॉक्स में से एक बॉक्स में इधर है जुना बॉल. संकल्पनेतून एक है बॉल ये तैली है ना उधर है. नहीं दिया ना होता है आगे. वो क्या बॉक्स उधर भी है जुना बॉल. वही तो है ना जूना बॉल. जुना बॉल है. नया बॉल जूना बॉल दोनों बॉक्स, 2 बॉक्स ही है ना. नया बॉक्स नहीं लिया है ना. और ये जुना बॉल इसमें रखेला है तैली में. ये थैली का. वो बाजू वाला वो कौन सा बॉल है? दूसरा मैच है. हाँ दूसरा मैच. बड़ा पप्पा क्या लिया धारावी?
हेलो हेलो हाँ इसको मैं डालता हूँ सुन कैमरा स्टेज पर घुमा बीच बीच में घुमाते रहे बोल हाँ बीच बीच में घुमाते रहे बोल रहे और प्लेयर का कितना रन होते जा रहा है वो लिख हाँ डाल दिया देख +1 +4 +5 ऐसा करते हैं उसको। फुट काट दे एक रन ना ये कौन सा कलर? हाँ ये ब्लू वाला मस्त है ये अलग ही टेस्ट है। हे विराट कोहली का फेवरेट आहे विराट कोहली रन आलाय हाँ एक रन आला तुमचं नाव काय लालू प्रवीण स्कोरिंग करतायत पहिल्या षटकात एक डाव ही दुसरी डाव आहे दहिसर संघाच्या फलंदाजांकडून. प्रवीण आणि नकुल या सामन्याचे स्कोरिंग करतायत. उत्तम स्कोरर लाभलेत ते आपल्याला अतिशय दक्षपणाने स्कोरिंग करताना कोणत्याही प्रकारची गल्लत चूक होणार नाही. उंचपुरा गोलंदाज फिरकी गोलंदाज सुंदर गोलंदाजी करताना दहिसर संघाचा आक्रमक फलंदाज लेगच्या दिशेने तटावलेला चेंडू सीमारेषे जवळ जाताना चौकार अतिशय जमिनीलगत मारलेला जोरदार फटका चौकारच्या रूपाने 6 रन धावसंख्या वाढत चालली आहे. 45 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना दहिसर संघ प्रवीण आत्ताच कॉलेजवरून आलेले आहेत या स्पर्धेसाठी स्कोरिंग करण्याकरता. त्यांच्या जोडीला आहेत सकाळपासून नकुल चप्पल किधर है निशो है निशो का चप्पल इधर है बोला ना रे सुंदर अशी फिरकी गोलंदाजी आणि पहिल्या विकेट बाद केलेला आहे. आउट आहे. बॅटची कट घेऊन गेलेला फ्लॅट डिलिव्हरीवर पहिला विकेट बाद केलेला गोलंदाजाने. बॉलर नेम नरेश बॉलर नेम नरेश राहुल. कैच पकड़ा नरेश नरेश यांनी कॅच घेतलेली आहे. राहुल यांनी सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी अंधेरी बी संघ करता दहिसर संघ 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना या स्पर्धेला विशेष असं सहकार्य लाभतो होते अनिलजी माने साहेब, नागेश कोडके सर, यल्लप्पा कुंचुकोरे सर, कृष्ण कदर सर, विठ्ठलजी कुंचुकोरे साहेब, संजय कुंचुकोरे साहेब. झगडा नाही व्हायचा. स्पर्धेच्या दरम्यान उत्साहामध्ये कोणत्याही खेळाडूने टी शर्ट वगैरे काढून आक्षेपार्ह असं प्रदर्शन करू नये आणि त्या संघाला बाद केले जाईल. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतभर पाहिली जाते याचा भान ठेवा. वो वाला उधर रखा है देखो रे एक स्पोर्ट्समनचं जसं वाईट चेंडू पंचांनी टैबू सर यांनी व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. कृपया आपलं वर्तन हे सभ्य क्रिकेट खेळाडूसारखं राहिलं पाहिजे. हे आपली समाजाची मॅच आहे, हे आपल्या मॅच आहेत या समजून आपण आपलं प्रदर्शन करावं. आपला सर्वोत्तम खेळ आपण या ठिकाणी दाखवायचा आहे. आठ रन 1 ओव्हर 8 रन
पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या होते 8, 9. सगळ्यांनी सगळं समाजाच्या वतीने ठेवलेलं कुंचकर समाजाच्या वतीने जेवून घ्या. समितीच्या वतीने न्यू बालक क्रीडा मंडळाच्या वतीने या ठिकाणी सर्व खेळाडू दर्दी रसिक यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचा आनंद आपण घ्यायचा आहे. आदरणीय सन्माननीय राजेशजी कुंचकुर्वे साहेब, राजेश कर्ली यांच्या वतीने जेवण ठेवण्यात आलं. कार्तिक हे कार्तिक आदरणीय सन्माननीय राजेशजी कन्नले साहेब यांच्याकडून सर्व खेळाडू आणि दर्दी क्रीडा रसिक यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. थोड्याच वेळात त्याचा सुरुवात होईल, त्याचा लाभ घ्यायचा आहे. राजेशजी कन्नले यांचे विशेष आभार. समितीला आपलं असं सहकार्य निरंतर राहावं. जार आहे ना जार अतिशय जोरदार अशी लढत पाहायला मिळते. कमी धावसंख्या आहे पण सुंदर गोलंदाजी करताना गोलंदाज अंधेरी बी संघाचे दहिसर संघ 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या होते ते बिनगडी 8 धावा 1 गडी बाद. 9 रन 45 9 धावसंख्या पहिल्या षटका अखेरीस होते. आता 1 धाव बरोबर संघाची धावसंख्या होती ती 10 1 गडी बाद. दहिसर संघ फलंदाजी करताना दिसतोय. जोरदार फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू. यापूर्वीच्या सामन्यात मेंढेस यांनी जोरदार असे आपले फटकेबाजी दाखवली होती. षटकारांची आतिषबाजी केली होती. त्याचबरोबरीने त्याला तोलामुळेची साथ दिली होती ते गौतम यांनी सुद्धा सुंदर अशी फलंदाजी केली होती. स्पर्धेला अनेक शुभचिंतक हितचिंतक मार्गदर्शक यांचं आगमन होत चाललं. रन कितना हुआ? 11 एक और हो गया दूसरा ओवर का 3 बॉल. दुसऱ्या षटकाचे 3 चेंडू झालेले. धावसंख्या होते ते 11. सुंदर चेंडू. एक झेलचितचं अपील केलेलं आहे. पाहूया. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. दोन्ही संघांनी यांची नोंद घ्यायची, कर्णधारांनी नोंद घ्यायची. निर्धाव चेंडू. ಅದ್ದಿಗೆ ಎಡ್ಗೆತ ಸುವಿಧಾ ಇದು ಅದ್ದಿನ वय ಎಡ್ಗೆತೀನಿ. सन्माननीय राजेशजी कुंचकुर्वे साहेब यांचं सुद्धा न्यू बालक क्रीडा मंडळाचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मार्गदर्शक आदरणीय व्यक्तिमत्व दुर्गप्पा कुंचकुर्वे साहेब यांचं व्यासपीठामध्ये आगमन झालेलं आहे. त्यांच्या समितीच्या वतीने विशेष आभार, हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. 12 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता दहिसर संघाला. 12 चेंडूमध्ये 21 धावसंख्या पाहिजे. 31 दहिसर संघाला 31 धावांची आवश्यकता. वाईट चेंडू.
पंधरा पंधरा 15 हो गया ना 15 बोला 15 रन नो बोल क्या चौका नो बोल पे चौका चौकार, सुंदर असा चौकार. नो बॉल, त्याच्यात पीठ. मुख्य पंच तैबू यांच्याकडून घोषणा करण्यात आलेली आहे. हा चेंडू नो बॉल होता आणि यानंतर फ्रीट असेल. फलंदाजाला एक सुवर्ण संधी असेल. 31 धावांची आवश्यकता होती, पण त्याच्यात हा चौकार आला नो बॉलच्या रूपाने. वाईट आहे 0.6 रन दुर्गा किती पाहिजे? ये अपना चालू का नहीं हुआ 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता. झेल घेतलेला आहे, पण बाद काही देता येत नाही, कारण की नो बॉल होता. फ्रीटचा मोठा फटका काही आला नाही. सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे आणि माफक धावसंख्या पाहिजे. जोरदार फटकेबाजी करावी लागेल, पण सुंदर अशी गोलंदाजी करताना अंधेरी बी संघाचे गोलंदाज. या स्पर्धेला सुंदर असा गोलंदाजी करताना अकोट टप्प्याचा चेंडू पाहूया. पंचाकडून व्हाईट बॉल घोषित झालेला आहे. घुस जाएगा मैच में लोग 51 का 2 ओवर आदरणीय सन्माननीय दुर्गप्पा कुंचकुरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. समितीच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आलेलं आहे. आपल्या स्पर्धेला शुभचिंतन करता मार्गदर्शन करतात. धारावी संघाच्या एका प्लेअरला धारावी संघाचा एक राखीव प्लेअरनी मंडपा शेजारी यायचा, व्यासपीठाजवळ यायचा. धारावी ए संघाचा धारावी संघाच्या खेळाडूंनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. राखीव खेळाडूंनी पाहूया. दुसरी धाव घेण्यात पूर्णतः यश लाभलेला आहे. जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न होतो तो दैसर संघाच्या फलंदाजाकडून. 10 बॉल 21 10 बॉल 21 धाव संख्या पाहिजे. 10 चेंडू 21 धावांची आवश्यकता दैसर संघाला जिंकण्याकरता. तर त्या न करण्याचे रोखण्याचं आव्हान आहे ते अंधेरी बी संघासमोर, गोलंदाजासमोर. क्षेत्ररक्षकांनी ते रोखायचे. पाहूया, एक संघर्षपूर्ण असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एक जोरदार लढत पाहायला मिळेल. उत्कंठावर्धक असे सामने आपल्याला पाहायला मिळेल आणि जोरदार फटकेबाजी पाहूया. चौकार, एक स्पोर्ट्समनशिप दाखवत त्या क्षेत्ररक्षकाने चौकार दर्शवला. पंचांनी 4 धावा घोषित केलेल्या आहेत. घुस गया ना मैच में मॅच मध्ये आलं 17 9 बॉल 17 9 बॉल 17 धावांची आवश्यकता दैसर संघाला जिंकण्याकरता. तर त्या करण्याच्या पासून रोखण्यासाठी सुंदर अशी गोलंदाजी करावी लागेल अंधेरी बी संघाला. दैसर संघाचे फलंदाज आक्रमक मोड मध्ये आहेत. नो बॉल आणि षटकार. तुम्ही पण जाओ जेवून या. जेवणाची व्यवस्था चालू केलेली आहे. स्वयंसेवकाकडून समितीच्या पदाधिकाऱ्याकडून सूचना होते. वाले को 1100 रुपए लेके एंट्री पे षटकार आणि हा नो बॉल त्यावर फ्री हिट आहे. 9 बॉल 10 धावांची आवश्यकता दैसर संघाला जिंकण्याकरता. यापूर्वीच्या झालेल्या सामन्यातील खेळाडू यांनी कृपया भोजनाचा आस्वाद घ्यायचा. माटू लेबर कॅम्प हे संघ असेल. फर्स्ट प्राइज का टेंशन कम कम होता है. 15 रन 3 रन
कलिना संघ असेल, कलिना बी, या खेळाडू यांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. या स्पर्धेला एक भोजनाची व्यवस्था आपले आदरणीय सन्माननीय मार्गदर्शक श्री राजेशजी कन्नड साहेब, राजेश कमले साहेब यांच्याकडून ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या स्पर्धेला शुभेच्छा लाभतात राजेशजी कुंचोकर साहेब यांच्याकडून. स्पर्धेवर कालपासून आजपर्यंत विशेष लक्ष आहे ते सुनीलजी माने साहेब, सन्माननीय अनिलजी माने साहेब, नागेशजी कोडगे साहेब, यल्लप्पा कुंचोकर, कृष्ण कदर साहेब, आदरणीय सन्माननीय विठ्ठल कुंचोकर साहेब, यल्लप्पा कदर साहेब, मोठा दुर्गा साहेब, छोटा दुर्गा साहेब, सन्माननीय अशोक कदर साहेब. किती बॉल पाहिजे? 9 चेंडू 10 धावांची आवश्यकता. दैसर संघाला विजयासाठी सामन्याला कलाटणी मिळाली. एक चौकार आणि षटकार बरोबर 2 चेंडूमध्येच मॅचचं रूप पालटून गेलं. कुठे वाटत होतं की दैसर संघ पराभवाच्या दिशेने जातोय, पण 2 चेंडूमध्येच आता दैसर संघ जिंकण्याकडे वाटचाल करतोय असं दिसून आलं. IPLचा मोठा प्रभाव आहे. IPLच्या धर्तीवर सुंदर अशी फटकेबाजी करताना हे खेळाडू उंचावून मारलेला पाहूया. आणि एक अयशस्वी प्रयत्न अंधेरी बी संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटलेल्या दरम्यान 2 धावा पळून काढलेल्या आहेत. 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता. या सामन्यासाठी उपस्थित असलेले दर्दी क्रीडा रसिक, त्याचबरोबर खेळाडू आणि त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सर्व सन्माननीय क्रीडा रसिक यांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. या ठिकाणी भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे. सुंदर असा सामना सुरू आहे. दैसर विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना 8 चेंडू 8 धावसंख्येची आवश्यकता. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू गोलंदाजांनी कमबॅक केलेला आहे. फलंदाजीसाठी सज्ज. 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता. आखूड टप्प्याचा चेंडू व्यवस्थितरित्या बॅटवर घेऊन आपच्या दिशेने तटावलेला हा चेंडू 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही. धारावी संघाचा कर्णधार यांनी व्यासपीठाजवळ यायचे. धारावी संघाचे कर्णधार. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता विजयासाठी दैसर संघाला. तर ते 6 धावा रोखण्याचं काम करावं लागेल ते अंधेरी बी संघाला. रेडी है 1100 एंट्री लेके आ जाए जल्दी फटाफट बोल. मानव धारावी संघाचा अष्टपैलू खेळाडू मानव. इसका नहीं हुआ, इसका लड़की बहन का हुआ. इसका बहन दस्तगिरी मामा का लड़का. सामन्याचं स्कोरिंग करतात नकुल आणि प्रवीण. गोलंदाजीसाठी सज्ज. गोलंदाजी करण्यात सुंदर असा चेंडू आपच्या दिशेने तटावलेला चेंडू पाहूया. 1 धावेवर समाधान मानावं लागतंय. 5 चेंडू 5 धावांची आवश्यकता. गोलंदाजासमोर मोठं आव्हान आहे या धावा करण्यापासून रोखण्यासाठी आणि आपल्या संघाला विजय करण्याकरता. तर फलंदाज आक्रमक मोडमध्ये आहे आपल्या संघाला जिंकवण्यासाठी दैसर संघाचा. उंचावून मारलेला फटका पाहूया.
आणि कॉटन बॉलच्या रूपाने सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे गोलंदाजांनी. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. पण हे पटपट भेज ना, भेज पटपट भेज. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. दहिसर संघाला सुंदर असा कॉटन बॉल घेतलेला आहे गोलंदाजांनी. हे सोडले ये नांगलचा टेम्पो कुडकला नेमका टिकेटून कुडकुड सुन अडानी अध्यक्ष म्हणले कुडक्यात सेम आणि अल्लाह सचिन मोबाईल लेके सचिन पटापट पटापट. नवीन फलंदाज आलेले आहेत. आव्हान मोठं आहे तसं. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. बंदोबस्त आमचा मारुती माने आगे आदरणीय सन्माननीय राजाजी कुंचकर यांचं आगमन झालेलं आहे. आमचे प्रेरणास्थान ऊर्जास्थान राजाजी कुंचकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. समाजचे लाडके आपले समाजचे लाडके हा एका षटकात 6 6 माने 11,000 राजेश कुंचकर तर्फे. सुंदर असा फटका 1 धावावर समाधान मानावं लागलाय. 2 बॉल 3 2 बॉल 3 धावांची आवश्यकता. सामने संघर्षपूर्ण आपल्याला पाहायला मिळतील. 977 356 4797. न्यू बालक क्रीडा मंडळाचे आधारस्तंभ सन्माननीय राजेशजी कुंचकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठामध्ये. त्यांना यथोचित सन्मान करून स्थानापन्न केलेलं आहे. पाहूया व्हाईट बॉल 2 बॉल 2 रन्स. ये बॉल ला थोड़ा से नहीं प्लेयर का बॉल करते दांड व्हाईट बॉल अवांतर धावसंख्या हो माय देखो आ गया टाकणं गरजेचं नाहीये या ठिकाणी. एंट्री आ गया. जिंकण्याकरता 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता दहिसर संघाला. अंदर कांगो दे अंदर आणि ते रोखण्यासाठी अंधेरी बी संघाचा गोलंदाज. सुंदर चेंडू सुंदररित्या धावचित केलेलं आहे. एक संघर्ष पाहायला मिळतोय. सुंदर कमबॅक केलेला आहे. सुंदर मॅच गेली होती. लास्ट चेंडू 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. सुंदर अशी मॅच पाहायला मिळते. एक संघर्ष पाहायला मिळतोय. गोलंदाज सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी. वारलांचे मॅच भी आकले स्टार्ट प्लेयर है केला 12 बजे वाचली होय आणतो मेहरबानी सिंधी पटापट चालूच आहे. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. सुंदर कमबॅक केलेला गोलंदाजांनी. पंचांनी त्वरित सामना सुरू करायचा आहे. त्यांना स्पष्ट निर्देश द्यायचे. पंचांनी वेळ घालू नये. मैदानामध्ये जे कोणी निरोप घेऊन आले असतील ना त्यांनी कृपया लवकर आपला बाहेर व्हायचं आहे. कारण की वेळ होत आहे. सामन्यामध्ये व्यत्यय आणू नये. शेवटचा चेंडू 2 धावांची आवश्यकता. गोलंदाज सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज पाहूया. आपल्या संघाला विजय करून देतात का गोलंदाज सुंदर गोलंदाजी करत आपल्या संघाला विजय करतात का पाहूया. पुढच्या फेरीत कोण जाणार, अंधेरी बी की दहिसर संघ. 1 चेंडूचे अंतर. सुंदर असा लेगच्या दिशेने तटावलेला हा चेंडू पाहूया. आणि धावचीच्या रूपाने गडी बाद झालेला. कंपल्सरी चेसिंग आहे. त्यामुळे अंधेरी संघ हा विजयी झालेला आहे. बहुतेक अंधेरी संघ हा विजयी झालेला आहे. दहिसर संघ पराभूत झाला आहे.
हे जितेला मॅच हार गया दही सर शेवटच्या चेंडूवर 2 धावांची आवश्यकता. हा हे 2 नाही बोली धारावी संघ यांनी लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. खाल्ले ना नको ले आधा खाल्लं मी खाल्लं खाल्लं? कार है दादा क्यों रख रहा है नको ले ले हे वो डोस वाइगुड खाते खाते आ रहे हैं मालूम है भाई करने को तो दिखाने का रिपोर्ट करने को भाई कौन किलो कैसे कौन सा मालूम है शुगर नहीं है हे तिंडर का निघा ये राजेश शुगर नहीं होएगा पटपट गुड़ का है गुड़ का लड्डू है बचा हुआ खाना खा लो पटपट चालू शेंगो. मैच जल्दी चालू से धारावी जल्दी से जल्दी चालू से मैच. टाइम मिला बिल्कुल. ओनर ओवर कनेक्शन बखत फिर मुनुक एक और कम हो जाएगा ना जल्द से जल्दी बैट्समैन के ओ इतन एक और कम हो जाएगा मैच वन इचको बॉल किसको अंटिल डेलोस को वन डेच को दादा एक और कमी होना रे एक और है वो इवन लास्ट नीने से रेले अंपायरिंग जल्द से जल्दी धारावी फील्डिंग लाउस अंधेरी बैट्समैन बोर्ड पटापट चालू संगो मुन्ने किन्ना वाले की फाइनल था ना टाइम sana कड़मी. धारावी 12वा प्लेयर अंपड़ो अंधेरी 12वा प्लेयर अंपड़ खाले ना जल्दी एक तो बॉल लेके जाता वो दिया नहीं दिया